बघा आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. प्रशांत आहेत तिकडे कॅमेरामॅन. आपण पाहतोय चला घाई करायचे. सूर्यदेव आपल्या घराकडे प्रस्थान करताना आपल्याला दिसत आहेत. चला घाई करा. सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत जॉईन होतील सागर सर. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम सामना आजच्या दिवसातला आणि सुपर साठी शेवटची लढत. खूप खूप शुभेच्छा असतील. चला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. पहिला चेंडू पडल्यापासून आपण 15 मिनिटाच्या अंतरामध्ये ही 3 षटकं पूर्ण करायची. या ठिकाणी मी टायमर सेट करणार आहोत, हे लक्षात असू द्या. आपण कालच्या दिवसामध्ये 6:15 वाजता मॅच संपली होती. आता 6 वाजतील तरी सुद्धा पहिला चेंडू पडलेला नाहीये. तर विनंती असेल प्रत्येक संघाला या ठिकाणी आपण टायमर सेट करणार आहोत, तो म्हणजेच 15 मिनिटाचा. बीबीपाडा संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर घेतली तर बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन बीबीपाडा यांच्या माध्यमातून 500 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. रोहित सातवी यांच्यावरती फार प्रेम आहे त्यांचं. त्यांच्यासाठी पारितोषिक लावले बाबा स्पोर्ट्सच्या वतीनं. एका हातात झेल घेतला तर 500 रुपये असतील. हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी रोहित सातवी आलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय. तर किती धावा? षटकार. थँक्यू. आणि एका हातामध्ये घेतलं तर 500, 2 हातामध्ये घेतला तर बाबा स्पोर्ट त्यांना 100 रुपये देणार आहे. क्या बात आहे. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली पुन्हा एकदा शतरक्षक आलाय आणि अजित पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहू शकतात काय घडलंय. तर इथे आपण पाहू शकता बॅक टू बॅक 2 षटकार. अजय जाधव आणि महेश पानेरा यांच्या माध्यमातून पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आहे. 300 रुपये विकेट हॅट्रिक साठी असतील टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघासाठी. बॅक टू बॅक 3 षटकार मात्र मारलेले आहेत. लक्षात घ्यायचं या ठिकाणी मिंडा असं लिहिलेलं आहे चावीवरती. साईबाबांचं किचन आहे. कोणाची चावी असेल तर ती आमच्याकडनं कलेक्ट करायची आहे. आमचे आयोजक असतील तर आयोजकांना विनंती असेल. यस, विकेट हॅट्रिक साठी 300 रुपये आहेत, हे लक्षात असू द्या. महेश पानेरा आणि अजय जाधव या एवन जोडीच्या माध्यमातून. एज आणि या ठिकाणी टप्प्यावरती राहिले होते. बघा पुन्हा एकदा विलास जाधव फेम मध्ये आलेत. विलास जाधव बऱ्याच दिवसानंतर विलास जाधव यांनी जर झेल टिपला तर महेश पानेरा यांच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. क्या बात आहे. कमबॅक केला गेलाय. अतुल आहे मैदानामध्ये. अतुल सुरुंग संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय थोडासा अनफिट आहे, मात्र तो या ठिकाणी उपस्थित झालाय. दरम्यान पुन्हा एकदा प्रेम एज लागलाय आणि या ठिकाणी विलास जाधव यांचा चांगला प्रयत्न.
हे नक्की बघायला मिळतोय. बघा महेश पानेरा यांनी 100 रुपये लावलेत. चला दरम्यान महेश पानेरा यांच्या माध्यमातून एका कॅच साठी 100 रुपये विलास जाधव यांना लावले गेले. धावसंख्या आहे ती 14 धावा. तर चांगला कमबॅक केलाय प्रेम याने. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार लागल्याच्या नंतर उर्वरित 4 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्यात. चांगला कमबॅक या ठिकाणी बघायला मिळतोय. चला भाव वाढवलाय विलास जाधव. लक्ष द्यायचा, भाव वाढवलाय तुमच्यावरचा. 110 केलेले आहेत आता एका झेलसाठी. बघा 10-10 रुपयाने भाव वाढणार आहे. 120 सुद्धा होईल, हे सुद्धा लक्षात असू द्या एका झेलसाठी. अर्थातच इथे भाव वाढवणं गरजेचं आहे. आणि पारितोषिक आहे रोहित सातवी यांच्यासाठी बाबा स्पोर्ट्सच्या वतीनं. एका हातात झेल घ्या आणि 500 रुपये कमवा. 2 हातामध्ये झेल घ्या आणि 100 रुपये. रोहित सातवी यांच्यासाठी बाबा स्पोर्ट्सच्या वतीनं. त्यानंतर बाबा स्पोर्ट्सच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे टायगर स्पोर्ट्स या संघासाठी, ते म्हणजेच 500 रुपये. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गोटी नेम लावण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव नक्कीच मिळाली. विलास जाधव टायगर अभी जिंदा आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळाली. धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 15 या धाव संख्येवरती. संध्याकाळचं सत्र आहे. कालच्या दिवसामध्ये उत्तम दिंडा चमकला होता. आज कोण चमकेल? अंधारामध्ये जसं म्हटलं जातं ना की अंधारामध्ये असो किंवा मग प्रकाशामध्ये हिरा हा नेहमी चमकत असतोच. त्याच पद्धतीनं इथे सुद्धा एखाद्या फलंदाजाला चमकावं लागेल. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये बामणगाव संघ ओमसागर बामणगाव संघ चमकला होता. आज कुठला संघ चमकेल? वाईट चेंडूची नोंद. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण जर पाहतोय 16 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय, तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती संजय. ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आलाय षटकार. चला मॅच बॉल सुद्धा आलेला आहे तिकडे. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झालेत आणि 8 धाव्या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. धावसंख्येला पुढे वाटचाल मिळाली. या षटकाराशी जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. ऑन साइडला पुल पॉवरफुल आहे का? तर नाही. या ठिकाणी फलंदाज झालाय बाद, तो म्हणजेच संजय धिंडा. चला फलंदाज लवकर यायचं. फलंदाजांना विनंती असेल, फलंदाज लवकर निघा, लवकर. चेंडू टाकून झालेत आणि अजून सुद्धा या षटकाच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. योगेश आता मात्र राऊंड द विकेटचा मारा मला वाटते करतोय. राऊंड द विकेट की ओव्हर द विकेट? दरम्यान पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला सरळ. या ठिकाणी रोहित सातवी याच्या आवाक्याच्या बाहेर आणि या आल्यात
बोनस 4 धावा म्हणेन मी. खराब क्षेत्ररक्षण कदाचित या ठिकाणी बघायला मिळालं आहे, कारण भरपूर धावायचं सुद्धा होतं, चेंडूला अडवायचं सुद्धा होतं. मात्र आपण पाहू शकतो जरी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं किंवा चांगला फटका म्हणावा, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ठिकाणी सगळेवाला गाणी झाला पाहिजे, शरद दादाचं नाव आला पाहिजे. सत्तावीस धावा या धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. क्या बात आहे विलास. थर्ड अंपायरने या ठिकाणी रेफल केलाय, पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं 110 रुपये मिळतील महेश पानेरा यांच्या माध्यमातून, असं वाटू लागलंय. पाहणं गरजेचं आहे. बाद, फलंदाज बाद. तर कॅच साठी पारितोषिक होता असं सांगतायत महेश पानेरा. तर मला वाटतंय या ठिकाणी आपण जर बघितलं तर विलास जाधव यांच्या माध्यमातून जबरदस्त डायरेक्ट हिट बघायला मिळाला. ओल्ड इज गोल्ड. आणि विलास जाधव यांच्या विषयी बोलायचं झालं तर विलास जाधव यांनी इकडे हात आपण पाहतोय केला जाईल. टायगर अभी जिंदा है. क्या बात है. बाबा स्पोर्ट्सचं नक्कीच भरपूर प्रेम आहे या गोलंदाजावरती. पारितोषिक लावलं जात आहे. मात्र गोलंदाजीच्या हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक असेल का बाबा स्पोर्ट्स? मात्र हे पारितोषिक जे लागलंय ते महेश पानेरा आणि अजय जाधव यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 300 रुपये. आणि या ठिकाणी चेंडू खेळलाय 6 धावांसाठी षटकार. बाबा स्पोर्ट्सच्या माध्यमातून पारितोषिक आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. टायगर स्पोर्ट्सच्या प्रत्येक गोलंदाजाने कोणीही हॅट्रिक विकेट हॅट्रिक घ्या आणि 500 रुपये कमवा, हे बाबा स्पोर्टने पारितोषिक लावलेलं आहे. तर धावसंख्या झाली 33 धावा. अतुल सुरुंग चांगली फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून केली जाते. ऑन साइडच्या दिशेनं खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक रोहित याचं. रोहित सातवी. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच. हवेमध्ये चेंडू जितेंद्र माळी चेंडूच्या खाली. हो 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 हो, क्या बात आहे. बघा क्या बात आहे विलास. जिथे पाहावं तिथे विलास जाधव. चला दुसऱ्याच्या हातातून कॅच उडलेली घेतली तरी सुद्धा विलास जाधव यांना 110 रुपये. ऑन साइडला अजित माळी आणि या ठिकाणी फलंदाज बाद. क्या बात आहे. अजून एक विकेट मिळाला. धावसंख्या आहे ती म्हणजेच 34 या धावसंख्येवरती. किती चेंडू टाकून झाले तर 4 चेंडूंचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ.
अजून सुद्धा शिल्लक आहे. त्या ठिकाणी चेंडू वर गेलाय, चेंडूच्या खाली आला शतरक्षक आणि या ठिकाणी सुंदर झेल टिपलाय प्रेमाने हा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. नव्याने आला होता मिलिंद. सुबह तुझको मिलना तो मैं आज पहाटच उठ गया और तुझसे मिलते समय हल्की बजते बजते मेरा टिपरूस टूट गया और टूट गया मेरा DJ Webhub in the mix. थँक्यू डीजे. थोडस थांबवते तुम्हाला कारण की पारितोषिकाच्या मार्गावरती आहे हा गोलंदाज. अजय जाधव आणि महेश पानेरा एवन जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय की 300 रुपये लावलेत विकेट हॅट्रिक साठी. त्यानंतर बाबा स्पोर्ट्स यांच्या वतीनं हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत टायगर स्पोर्ट्स संघासाठी विकेट हॅट्रिक साठी. ऑन हॅट्रिक, क्या बाद आहे. सुरेख शॉट आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. स्टायलिश फिनिश. धाव संख्या झाली ती म्हणजेच 38-39 धावांची गरज असेल. कालच्या दिवसाचं होतं 18 चेंडू मध्ये 42, आज 18 चेंडू मध्ये 39. ओ टू डीजे. चला कमल झाली जपलं प्याली राणी मुखर्जी नटी कमल झाली जपलं प्याली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी कमल झाली जपलं प्याली राणी मुखर्जी नटी कमल झाली जपलं प्याली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी मला बघून हसली गाणी आय लव्ह यू मला म्हणाली अशी दीड कांड्यावर आली अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली कशाला शिका घेऊन निघा कशाला शिका घेऊन निघा चालवली पटपटी चला आपण लगेच मॅच या ठिकाणी सुरू करतोय. संतोष कोम आलाय. 18 चेंडू 38 धावांची गरज. 38 की 39 धावांची गरज. हा 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 इथे वर गेलाय चेंडू आणि चेंडू या ठिकाणी चेन पर्यंत मी येऊन थांबलो मात्र चेंडू सुटलाय. कॅच सोडलाय. कालचा दिवस आठवा. उत्तम दिंडा याचा कॅच सुटला होता आणि त्याने एकट्याने 41 धावा केल्या होत्या. मला वाटतं 42 धावा त्या एकट्याने केल्या होत्या. आता झेल सुटलाय संतोष कोम याचा. त्याने जर बोंब केली तर मात्र डोम उठला समजायचा धाव संख्येचा. आणि त्यांच्याकडे प्लस पॉइंट आजच्या दिवसातला स्टार फलंदाज आहे योगेश माळी. आज जबरदस्त काम त्याने केलं आहे. योगेश माळी जोपर्यंत मैदानामध्ये नक्कीच असेल तोपर्यंत एक ऍडव्हान्टेज नक्कीच मिळेल. मात्र पाहणं गरजेचं. थोडस घाई करा योगेश माळीच्या. क्या बात आहे. योगेश माळी याच्या
षटकाराच्या हॅट्रिक साठी अजय जाधव आणि महेश पानेरा यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिक साठी 300 रुपये हे जाहीर झालेले आहेत. आणि संतोष कोम यांच्यासाठी सुद्धा ते दादा कोण बसलेत तिकडे फ्लॅग पोस्ट वरती, त्यांना थोडंसं तिकडनं उठवा ग्रामपंचायतच्या साईडला. भाऊजी खेळत त्यांना आतमध्ये घ्या. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक नाहीये तिकडे, इथे चालला गोलंदाज स्वतः. तिकडे सध्या मैदानामध्ये कोणी बसण्याचा प्रयत्न करू नका, कारण शेवटचा मॅच चालू आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, निर्णय देण्यासाठी प्रॉब्लेम होईल अशा पद्धतीने कुठलीच गोष्ट या ठिकाणी घडू नये. दरम्यान गोलंदाज नवनाथ गाईला 3 चेंडू टाकले, 2 धावा त्याने दिल्यात. संतोष कोम मैदानामध्ये आहे. व्हाईट बॉल, शफलन क्रॉस करण्याचा प्रयत्न, शफलन क्रॉस केला गेला, मात्र आपण पाहिलं की ते बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय, काय बिघडतंय. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. एक सुंदर अशी गोलंदाजी, परफेक्ट गोलंदाजी केली जाते टायगर स्पोर्ट विवर संघ समोर. आणि नवनाथ गैला याने आतापर्यंत किती चेंडू टाकले तर 4 चेंडू टाकलेत, 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विजयासाठीचे लक्ष 39 धावांचं. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धाव्यातील समाधान. पूर्णपणे जखडून ठेवलंय, पूर्णपणे बांधून ठेवलंय या गोलंदाजाने. प्रत्येक षटकारासाठी जय मल्हार स्पोर्ट्सच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 आणि षटकार किंवा चौकाराची हॅट्रिक मारलाय तर प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपये दिले जातील जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडेच्या वतीनं. या ठिकाणी आपण पाहू शकता शतरक्षक आहे तिकडे. काय जबरदस्त उसळी घेणाऱ्या चेंडूवरती फसला जातो फलंदाज योगेश. मेला राजस्थान धन्यवाद डीजे. बघा षटकाराच्या हॅट्रिक साठी महेश पानेरा आणि अजय जाधव या A1 जोडीच्या माध्यमातून 300 रुपये. नव्यानं फलंदाज प्रेम जाधव आलाय, 300 रुपये महेश आणि अजय यांच्या माध्यमातून. त्यानंतर जय मल्हार स्पोर्ट्सच्या वतीनं षटकार किंवा चौकाराची हॅट्रिक मारली तर 500 रुपये दिले जातील त्या फलंदाजाला. आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये हे जाहीर झालेले आहेत. तर बाबा स्पोर्ट्स धावसंख्या 4 धावा झाल्यात आणि आता मात्र 35 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये, माफ करा 12 चेंडू मध्ये. व्हाईट बॉल, धीरज आलाय बॉलिंग साठी. 12 चेंडू आणि आता 34 धावांची गरज. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे.
धीरज दिंडा तो संतोष कोम. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय. एक सुंदर गोलंदाजी. आता चेंडू शिल्लक असतील ते 11 चेंडू 34 धावा. कहीं देर ना हो जाए अशा पद्धतीने नक्कीच वाक्य म्हणावं लागेल. करायचंय ते आत्ता करायचं कारण की वेळ निघून गेली की तुमच्या हातामध्ये काहीच राहत नाहीये. दरम्यान सुंदर गोलंदाजी. चांगला पृथक्करण या गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन. वेगामध्ये बीट केलं जात आहे आणि बॅटलाईटचा हा फायदा जो असतो वेग जज करणं थोडंसं फलंदाला कठीण जात आहे. मात्र या गोलंदाजीसाठी सुद्धा उत्तर आहे. तिचा वापर करणं गरजेचं आहे फलंदाजाने. गोलंदाजाच्या हे सुद्धा एक त्याच्याकडे उत्तर आहे. मात्र ते कसा करायचा त्यासाठी प्रॅक्टिस फार महत्वाची आहे वेगवान गोलंदाजीमध्ये. आणि प्लस लेफ्ट आर्म गोलंदाज पडल्याच्या नंतर चेंडू थोडासा निघत असेल बाहेर. एज लागला. या ठिकाणी 2 शतरक्षक आहेत. चेंडू 4 धावांसाठी गेलाय. चौकार. नाव बॉल 29 धावा. या ठिकाणी बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जेव्हा फलंदाज बॅकफुटवरती खेळत असतो तेव्हा नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की टायमिंग थोडस करणं कठीण जातं. मात्र गोलंदाजी एवढ्या चांगल्या पद्धतीने केली जाते ना ज्यावेळेस आपण पाहतोय की गोलंदाज आपला नक्कीच एक शैलीदार अँगल जो बनवतोय त्या अँगल मध्ये नक्कीच फसतोय फलंदाज. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. वॉट अ बॉल. फलंदाजीमध्ये नक्कीच कमी पडतोय. वेग काय जबरदस्त गोलंदाजाचा. 7 चेंडू 28 धावा. एक मोठा फटका नक्कीच घ्यावा लागेल जर सामन्यामध्ये राहायचं आहे. एज लागला आणि हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. वेग होता की अगोदरच वाटलं होतं की बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल आणि तो त्याच पद्धतीने गेला. स्वाभाविक होतं. धाव फलक पुढे सरकले गेलाय जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 15 या धाव संख्येवरती. आता धाव संख्या किती हव्यात 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू 24 धावांची गरज. पुन्हा एकदा षटकाराच्या हॅट्रिक साठी पारितोषिक महेश पानेरा आणि अजय जाधव या एवन जोडीच्या माध्यमातून 300 रुपये. तसेच जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 तर षटकार किंवा चौकाराच्या हॅट्रिक साठी 500. आता मात्र या ठिकाणी चेंडूला पाठवलाय फ्रंट फुटवरती येऊन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चेंडू शिल्लक असतील आता 5 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. ही मॅच बनवू शकते. हा मॅच या ठिकाणी नक्कीच बनवू शकतो. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तैनात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. मागील जो षटकार लागला होता तिचे थोडस थांबवतोय. मागील जो षटकार लागला होता त्यासाठी जय मल्हार स्पोर्ट्सच्या वतीनं 100 रुपये या ठिकाणी पटकावलेले आहेत. अजून सुद्धा चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल. जाऊया जोपर्यंत नवीन फलंदाज येतोय तोपर्यंत डीजे कडे.
काय जबरदस्त मॅच आहे. चेंडू शिल्लक असेल 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. गोलंदाज मिलिंद. हा या ठिकाणी बीट केलाय. चेंडू बॅट उठण्याच्या अगोदर पार झाला होता. आता तुमच्याकडे संधी नाहीये. आता तुम्हाला 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये 18 धावा ह्या कराव्या लागणार आहेत. 3 चेंडू 18 धावा जर सुपर 3 मध्ये जायचं असेल. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू 18 धावा. दोन चेंडू आणि 18 धावांची गरज. क्या बाद आहे. आणि फलंदाज बाद. जयदेव कांबडी खूप खूप स्वागत आहे आपलं. दरम्यान आपण पाहू शकतायत शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. एक चेंडू 18 धावांची गरज. षटकाचे झाले समाप्ती. संघ जिंकलाय तो म्हणजेच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ. खूप खूप अभिनंदन. यस डीजे. जरा खुर्च्या घेऊन या. व्हॉलंटियर्सला विनंती.